आज होती रंगपंचमी. मी मूलतः कलर खेळायचं नाही, पण शेवटी पोरांनी चौकात अडवलं गाडीवर. विषाड झाला भावानं. बघ काय लावला. नंतर आलो आपल्या शेतात. हे बघितलं, लेंडी खत टाकले. एक नंबर विषाड. ही ज्वारीची भोंड असतात, त्या मुशीने टाकायचे आणि तिथनं खाली ज्वारी बनवून ती बाहेर पडते. विषाड आहे भावानं प्रोसेस. एकतर उन्हाचा तडका लय जबरदस्त होता आणि त्यात 3 दिवस अवकाळी पाऊस सांगितलाय, त्याच्यामुळे आपली ज्वारी पटकन करून घ्यायची होती. ही ज्वारी ह्या मशीने टाकायची आणि मग काय विषाड. केशमामानच ते नारळ फुटला. हा आमचा गणू. गणूचा नात नाही, विषाऱ्या भावानं गणूचा. हे बघा, ज्वारीचे बुंडे वरनं टाकले की इकडून ज्वारी बाहेर पडते. हे तर पोती लावायची असे. कसं आहे ज्वारी? नाद नाही का नाही? सोनं आहे, सोनं. नात नाही विषार. ज्वारी पेरण्यापासून ते काढण्यापर्यंत काहीच सोपं नाही. त्या दिवशी आपण खुडायला गेलो तर ज्वारी हाताला वेळा लागला, बघितलं का नाही? अहो, ह्याला नाही, शेतकऱ्यासाठी सोन आहे, सोन. ज्वारी बाजरी म्हणजे लोकांना काय करणार? ज्याला शेती आहे त्यालाच माहिती हा विषय काय येते. नुसती भाकरी कामवता आली नाही पाहिजे, ते बनवता पण आली पाहिजे. त्यासाठी खूप कष्ट लागतात. शहारडे भावांनो. संध्याकाळी गार हवा सुटली होती. मग काय, आंघोळ वगैरे केली, निवांत दारात बसलो. संध्याकाळची मजाच वेगळी असते. विशाळा भावांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय महेश मध्ये.